सकाळी लवकर उठला होतो ते 5:30 वाजता. हा. लाईट लवकर जाते म्हणून गडबडीने मोटर चालू करायला गेला आणि डोक्याला करंट लागून चिटकला. त्यांच्या घरच्यांना आता 9वा महिना चालू हा. आहे. डिलिव्हरीला आता जाणार होती 1-2 दिवसांनी. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 80वा आपण दिन साजरा केला, स्वातंत्र्य दिन. आणि आज एखाद्या तरुण शेतकऱ्याचा जर दुर्दैवी असा लाईटला चिटकून मृत्यू होत असेल आणि MSEB ह्याला 100% जबाबदार आहे. तर पहिली गोष्ट MSEB, दुसरी गोष्ट अक्षरशः रस्ता जरी व्यवस्थित असता तरी आता आपल्याला मोकळं चालता येईना. ह्यांना हिथून पाटकुळी टाकून अर्धा किलोमीटर चालत न्यायला किती वेळ लागतो मला सांगा तर. रात्र पाळे, ती पण तुम्ही टायमिंग 1 तास अगोदर सांगताय की मोबाईलच्या मेसेजवर टाकताय की आज 9 वाजता मेसेज टाकताय 10 वाजता लाईट येणार आहे. मला सांगा, सगळ्या आमच्या शेतकऱ्याकडे ऑनलाईन मोबाईल आहेत कोण बघायला तर ती बघायला लागले कोण? आज पंढरपूर तालुक्यातल्या गादेगाव या गावामध्ये एक दुःखद आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. एक युवक तरुण शेतकरी 32 वय आहे, त्याचं गणेश शेंडके नाव आहे. सकाळी मोटर चालू करायला गेला आणि विजेच्या धक्क्यानं मृत्यू झालाय. संपूर्ण गादेगाव असेल, पंढरपूर तालुका हळहळ व्यक्त करतोय. आम्ही ज्या पद्धतीनं आज त्यांचं घर शोधत आलोय, अनेक जण विचारत होते की पोरगं भारी होतं, चांगलं होतं, सगळंच त्या ठिकाणी सांगत होते. परंतु ही बातमी करायच्या पाठीमागं 2 पदर आहेत. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या घरापर्यंत चालत आलोय, जवळपास अर्धा किलोमीटर चालत आलोय. तुम्ही ते व्हिज्युअल बघू शकताय. पूर्णपणे गुडघ्यापर्यंत पायात चिखल घुसावं इथपर्यंत रस्ता खराब आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे MSEBनं जे त्यांचं लाईटीचं वेळापत्रक बदललं आणि त्यामुळं झालेला हा अपघात, त्यामुळं खरं तर ही घटना अजून त्या ठिकाणी तीव्र होत चालली आहे. लोकांकडून, गादेगावातल्या लोकांकडून हा तीव्र निषेध या ठिकाणी सरकारचा असेल किंवा MSEBचा असेल व्यक्त करताना आपल्याला दिसतोय. परंतु नेमकी घटना कशी घडली, आपल्यासोबत त्यांचे भाऊ आहेत, नेमकं काय म्हणतात बघूया. दादा, काय घडलं नेमकं, किती वाजता तुम्हाला समजलं सगळं? सकाळी लवकर उठला होतो ते 5:30 वाजता. हा. लाईट लवकर जाते म्हणून गडबडीने मोटर चालू करायला गेला आणि डोक्याला करंट लागून चिटकला. म्हणजे लाईट रोजच अशी असते का आता अचानक? नाही, रात्री बदलले अचानक टाइम. म्हणजे टायमिंग बदलणार माहित होतं का तुम्हाला? माहित नव्हतं. हा. माहित नव्हतं. काय करतोय गणेशराव, काय काम करतो? शेती. बरं, कशी आहे परिस्थिती बाकी सगळी? अत्यंत खराब परिस्थिती आहे. कोण कोण आहे त्यांच्या पाठीमागे सगळे? आता तुम्ही घरात? त्यांना एक मुलगा आहे. त्यांच्या घरच्यांना आता 9वा महिना चालू आहे. हा. डिलिव्हरीला आता जाणार होती 1-2 दिवसांनी. आता अपघात ज्या वेळेस झाला त्यावेळेस कोण गेलं सुरुवातीला बघायला? सुरुवातीला मोटर चालू का झालं नाही म्हणून मी बघायला गेलो. हा. चिटकलं होतं म्हणल्यानंतर परत मग बोलवलं, हे करून मग लिंका पाडून सोडवलं त्यांना. की ह्या जर रस्ता व्यवस्थित असता तर साधारणपणे दवाखान्यापर्यंत तुम्हाला नेता तर आलं असतं. नेता आलं असतं दवाखान्यात. हा. वाचला असता, जीव वाचला असता भावाचा माझा. की खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली परिस्थिती मित्रांनो, म्हणजे साधा दवाखान्यापर्यंत न्यायला रस्ता सुद्धा इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांकडे सध्याला अजून नाही. तर अर्धा किलोमीटर लोकांना कसं नेलं दवाखान्यापर्यंत? त्यांना दवाखान्यात उचलून नेलं तिथपर्यंत वर. इथनं उचलून त्या अर्धा किलोमीटर रस्त्यावर नेलं. तिथपर्यंत नेलं उचलून. हा. तिथनं परत गाडीत नेलं. बाबा, रडू नका, पण काय भावना आहे ते आम्ही पण तुम्हाला विचारू शकत नाही. काही विचारू नका मला. ही खऱ्या अर्थानं घटना या गादेगावातली. मला फाटे साहेब सांगा, गादेगावाचा उल्लेख अख्ख्या सोलापूर जिल्ह्याभर आहे. गादेगाव चळवळीचं गाव म्हणून सांगितलं जाते, गादेगाव धाडसी गाव म्हणून सांगितलं जाते. पण तुमच्याच गावामध्ये लोकांना रस्त्या वाचून जर एखाद्या जीव जात असेल किंवा MSEBच्या भोंगळ कारभारामुळे जीव जात असेल तर काय करणार? अतिशय खराब परिस्थिती आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 80वा आपण दिन साजरा केला, स्वातंत्र्य दिन. आणि आज एखाद्या तरुण शेतकऱ्याचा जर दुर्दैवी असा लाईटला चिटकून मृत्यू होत असेल आणि MSEB ह्याला 100% जबाबदार आहे. कारण प्रत्येक बुधवारी लाईटीची टायमिंग बदलतं. ही पूर्ण तालुक्याला, महाराष्ट्राला, जिल्ह्याला माहिती आहे. परंतु काल शनिवारी अचानक 10 वाजता लाईट सोडली.
हम्म, आणि 6-10 लाईट जाते हम्म. शेतकऱ्यांना परत पाणी कसं भरायचं, हम्म, हम्म, प्यायचं जनावरांचं. हम्म. म्हणून ते शेतकरी सकाळी सकाळी हम्म. तिथं मोटर चालू करायला गेला. सकाळी सकाळी ओला असते, हम्म. दैवार असते हम्म. आणि मग ते आर्टिंग आणि ती पोचल्यामुळं त्याला तिथनं सोडलंच नाही. हम्म. त्याचा तिथं जाग्याला मृत्यू झाला. पण हीच जर लाईटीचं टायमिंग तुम्ही जर बुधवारी प्रत्येक ठेवलं असतं, हम्म. तर ही निष्पाप एखाद्या शेतकऱ्याचा जीव तुमच्या एखाद्या चुकीमुळे जातोय. हे हम्म. खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे. आणि दिवसा लाईट द्यायचं ती काय चालू होतं काय त्याचं? आणि दिवसा लाईट तुम्ही म्हणता एका बाजूला आम्ही शेतकऱ्याला दिवसा लाईट देतोय आणि प्रत्यक्षात लाईट आम्हाला रात्रपाळी आहे. पण ती पण तुम्ही टायमिंग 1 तास अगोदर सांगताय, हा. की मोबाईलच्या मेसेजवर टाकताय, की आज 9 वाजता मेसेज टाकताय, 10 वाजता लाईट येणार आहे. हा. मला सांगा, सगळ्या आमच्या शेतकऱ्याकडे ऑनलाईन मोबाईल आहेत का? कोण बघायला तेवढ्या पण टायमात? ती बघायला लागले कोण? हा. की ही सगळा जी कारभार आहे, ही खऱ्या अर्थानं ह्याच्यावर शासनानं सुद्धा, सरकारनं सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. असे किती शेतकऱ्यांचा तुम्ही जीव घेणार आहे? तुमच्या चुकीमुळे झालंय ही. ही जर तुम्ही रेग्युलर जी लाईट त्याच्या अगोदर लाईट होती, तशीच सोडली असती, तर ती शेतकरी वाचला असता. एमएससीबी चूक मान्य करायला तयार आहे का? काय त्यांच्यापर्यंत संपर्क तुमचा झाला आता? त्यांना संपर्क मी केलता, कार्यकारी अभियंता पंढरपूरला संपर्क केलता. इथं मोरे साहेब आहेत त्यांना केलता. त्यांनी मोरे साहेबांना इथं पाठवलं होतं. म्हणजे खऱ्या अर्थानं ती एमएसबी ह्याला जबाबदार आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या लोकांना बाहेर निघायला रस्ता नाही. अचानक कोण आजारी पडलं, एखाद्याला काय साप साप चावला, एखादा अचानक अटॅक आला, अचानक आजारी पडलं, किंवा रोजचं दळणवळण सुद्धा शाळेला मुलांना सुद्धा यायला रस्ता नाही. तुम्ही बघितली आता ना, गुडघे ते चिखलातनं आपण ही पॅन्टीवर करून इथपर्यंत आलो. ही एकदम अतिशय आपण कुठं तर आदिवासी भागात राहतोय असं असं वाटतं इथं आल्यानंतर. की एका बाजूला मग गाव जिल्ह्या नकाशावरती चळवळीतला आहे. आज आपण देशात स्वातंत्र्य मिळून 80वा दिन साजरा करतोय. आज सगळी एवढी प्रगती झाली म्हणून सगळीच नेते मंडळी सांगते. प्रत्यक्षात काय आहे? प्रत्यक्षात खरी काय लोकांची अवस्था आहे? की खरं खाली कोण येत नाही. तुमच्यासारखी खरंच पत्रकार प्रामाणिक इथपर्यंत एवढ्याच चिखलात इथपर्यंत आली, त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन, धन्यवाद मानतोय. की खऱ्या अर्थानं ही आमची अवस्था तर तुम्ही लोकांपर्यंत, सरकारपर्यंत पोचवली. कोणाला धरता या मृत्यूला जबाबदार तुम्ही कोणाला धरता? मृत्यूला जबाबदार पहिली गोष्ट एमएसबी. हा. दुसरी गोष्ट, अक्षरशः रस्ता जरी व्यवस्थित असता तरी आता आता आपल्याला मोकळं चालता येईना. ह्यांना हिथून पाटकुळी टाकून अर्धा किलोमीटर चालत न्यायला किती वेळ लागतोय मला सांगा? तेवढ्या माणसाचा जीव राहत नाही ना. तेवढ्या टायमात माणूस पंढरपूरला पोहोचते. बरोबर. हा. अर्धा किलोमीटर चालत बरं खांद्यावर एखादा माणूस वजन घेऊन जायचं काय सोपी गोष्ट आहे? त्यावेळेला अशी काय अवस्था असते कुटुंबातल्या माणसाची? तर काय एवढी वाईट परिस्थिती आहे. खऱ्या अर्थानं मी मग आमदार साहेबांना सुद्धा फोन केला होता, समाधान दादांना केला, आबांना केला. तुम्ही या, ही परिस्थिती बघा. हे एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा वरिष्ठ लेवलच्या पुणे विभागाच्या बोलून ही खऱ्या अर्थानं ही धोरण ह्यांचं हे बदल करायला लागेल. नाहीतर अशा अनेक निष्पाप शेतकऱ्यांचं बळी निष्पाप जात्यांना ह्यांच्या एवढ्या चुकीमुळे. आता हे काय गावाचा काय विषय? तुमच्या गादी गावात की दुसऱ्या गावात की काय त्यामुळे तर राहिलं असं वाटतंय? तिथून इकडं शिव पळशी आहे, हा. ही बरोबर आहे. पण शिव कुठली बी असू द्या, शेवटी माणसं आहेत ना. मग पळशी हद्द आहे, पळशी गाव आहेच ना. मग माणसं आहे ती म्हणजे तिथं विकास व्हायलाच पाहिजे ना. तिथं विकास अडवायची काही कारणच नाही. तिथं तुम्हाला सगळी बाकीच्या गोष्टी चालतील, मत चालतील, मग विकास का थांबलाय तिथला? काय आता घरची इथली परिस्थिती काय आहे? अक्षरशः त्या मुलाला 2 वर्षाचा मुलगा आहे आता, गणेश किरण शेंडगे जो वारलाय, त्याला 2 वर्षाचा एक मुलगा आहे आणि एक त्याच्या मंडळी म्हणजे गरोदर आहे, एक पोटात आहे मुलं. आज त्या मुलांना वडील नाही, आज भविष्य त्यांचं, किंवा ही किती बेकार, किती दुर्दैवी घटना आहे. ह्याला कोण जबाबदार? पण ही एमएससीबीच्या बारीक चुकीमुळं तर एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होत असेल, खऱ्या अर्थानं त्यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याशिवाय ही परिस्थिती बदलल होणार नाही. एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या घरातला करता माणूस जाणं ह्याच्या एवढं मोठं दुःख कोणतं घरावरती कोसळत नाही. 2 वर्षाचं लहान लेकरू आहे आणि दुसरं लेकरू आईच्या पोटामध्ये आणि त्याचा बाप अक्षरशः आज आपल्याला इथल्या लोकांना सगळ्या सोडून गेलाय. फक्त सरकारच्या आणि एमएससीबीच्या चुकीमुळं
खऱ्या अर्थानं तुम्ही जर इथल्या लोकांना वेळेवरती आणि तुमचं दिवसात जर लाईट जर द्यायचं शेड्यूल असलं किंवा तुम्ही जर शेतकऱ्यांना दिवसा जर लाईट पुरवली असती तर गणेश शेंडगे आपल्या सोबत आज राहिला असता, सगळ्यांसोबत राहिला असता. परंतु सरकारच्या चुकीमुळं आणि या रात्रपाळीच्या लाईटीमुळं आणि अचानक लाईट सोडल्यामुळं अशा एखाद्या तरुण युवक शेतकऱ्यांचा मृत्यूला समोर जावं लागते. संपूर्ण घर त्या ठिकाणी परत उघड्यावरती पडलं जातंय. आणि दुसरा गोष्ट म्हणजे रस्त्याची. आज मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती सरकार खर्च करतंय, परंतु आता या भागामध्ये खेड्यामध्ये किंवा या शेतीमध्ये घरामध्ये या सुद्धा रस्ता शेतकऱ्याला सरकार देत नाही. मोठ्या प्रमाणात रस्त्याचे हाल आहेत. सकाळी मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी त्यांना खांद्यावरती जवळपास अर्धा किलोमीटर नेलं आणि तिथून पुढे दवाखान्यात ती पण जाणार, पुढे रस्ता खराबच आहे. अशा पद्धतीने ही अवस्था आहे. एक तर लाईट चुकी सोडली रस्त्यामुळं. या 2 कारणामुळे खऱ्या अर्थानं आज या शेंडगे कुटुंबातला एक तरुण युवा शेतकरी आपल्यामधून गेलाय. आपण देखील त्यांच्या दुःखात सहभागी आहे, परंतु सरकारनं लवकरात लवकर डोळे उघडून याच्यावरती प्रकाश टाकला पाहिजे.